कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची नाशिक दौऱ्यावर द्वारका येथे पाहणी। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी नाशिक दौऱ्यावर येत द्वारका परिसरात विविध कामांची पाहणी केली। कुंभमेळ्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता आणि सुरक्षेच्या तयारीचा त्यांनी आढावा घेतला। या दौऱ्यात मुख्य सचिवांनी विशेषतः द्वारका परिसरातील रस्ते कामे, वाहतूक नियंत्रण व्यवस्था, पाणी पुरवठा, स्वच्छता आणि आपत्कालीन सेवा यांची प्रत्यक्ष पाहणी केली। संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना कामे वेळेत पूर्ण करण्याच्या तसेच गुणवत्तेची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। तसेच भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा जसे की पार्किंग, शौचालय, आरोग्य सेवा आणि सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देश देण्यात आले। कुंभमेळा हा जागतिक स्तरावर महत्त्वाचा धार्मिक सोहळा असल्यामुळे कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असेही त्यांनी स्पष्ट केले। या पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस प्रशासन तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासन सज्ज असून मुख्य सचिवांच्या पाहणीमुळे कामांना अधिक गती मिळणार असल्याचे चित्र दिसून येत आहे। वृत्तसंकलन रज्जाक शेख, नाशिक।